स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10,000चे दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा सांगली। 416 310। राहुल मोरे 84 21 56 1207। पलूस सहकारी बँकेचे 1000 कोटीच्या व्यवसायाचे उद्दिष्ट सफल। वैभवराव पुदाले। पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या व रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या पलूस सहकारी बँकेने नुकताच 1000 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन वैभवराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली। सध्या बँकेच्या ठेवी 582 कोटीपेक्षा अधिक व कर्ज 418 कोटीपेक्षा अधिक झालेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। बँकेच्या सध्या 24 शाखा असून लवकरच सांगोला, टेंभुर्णी, नातेपुते, वाई या 4 ठिकाणी सर्व सोयींयुक्त नवीन शाखा सुरू करत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच व त्यांनी बँकेवर दाखवलेला विश्वास व पाठिंब्यामुळेच सदर उद्दिष्ट पूर्ण झालं आहे। रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करत यापुढेही असाच पारदर्शक कारभार केला जाईल व बँकेच्या प्रगतीची घोडदौड अशी सुरू राहील, असं मत यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले। संचालक बजरंग सूर्यवंशी, जगदीश मोहोळकर, शिवप्रसाद शिंदे, लालासाहेब संगपाळ, चंद्रकांत गोंदिल, ईश्वर शिसाळ, पुष्कराज पवार, अनिल माने, दिलीप माने, अशोक माने, विनय निकम, नितीन खारकांडे, मनोहर बुचडे, प्रकाश भोरे, नितीश शहा, अश्विनी गोंदिल, मेघा येसुगडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे, वरिष्ठ अधिकारी सुहास सूर्यवंशी, राजू जाधव, अतुल कुलकर्णी, सर्व शाखा अधिकारी, ज्येष्ठ सभासद, ग्राहक व बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते। यावेळी केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। सहकारी बँकेचा 1 फेब्रुवारी 2025 रोजी 1000 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण झाला। साधारण गेल्या एप्रिलमध्येच आपण तो मानस ठरवलं होतं, ते टार्गेट 1 फेब्रुवारीला पूर्ण केलं आणि हे पूर्ण करण्यामध्ये माझ्याबरोबर सर्व आमचे संचालक, आमचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व स्टाफ, अगदी शिपायापासून सर्वांनी याचे श्रम घेतलेत आणि त्याचबरोबर बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांच्या पाठिंब्यामुळे किंवा यांच्या सहकार्यामुळे आम्ही हा 1000 कोटीचा टप्पा पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व पत्रकार नेहमीच बँकेच्या दृष्टीनं, बँकेच्या कारभाराच्या दृष्टीने चांगलं पाहता किंवा बातम्या वगैरे चांगल्या देता, तुमचंही सहकार्य त्यामध्ये आहे, तर त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।